सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय 5 आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता। सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने आज एका महत्त्वपूर्ण निकालात 5 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे। हे प्रकरण एका तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त करण्यासंबंधी होते। प्रकरणाची पार्श्वभूमी घटना सन 2023 मध्ये मयत युवक आदिल शेख यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती। मृताच्या सासरकडील व्यक्तींकडून त्याला नाहक त्रास दिला जात होता, ज्यातून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी कामठी पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहितेच्या IPS कलम 306 आत्महत्येला प्रवृत्त करणे, 420 फसवणूक, 498 विवाहित स्त्रीला क्रूर वागणूक देणे, 506 धमकी देणे आणि 34 समान उद्देश या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर हा खटला सोलापूर येथील न्यायालयात चालवण्यात आला। न्यायालयाचा निर्णय पुराव्यांची तपासणी सरकारी पक्षाकडून एका 5 साक्षीदाराकडून तपासणी करण्यात आली। ॲडव्होकेट पुजारी यांचा आरोपींच्या बाजूने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे अपुरे आणि कमकुवत असल्याचे स्पष्ट केले। पुराव्याअभावी न्यायालयाने आज 5ही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला। कामठी येथील एका युवकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मेहरबानी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर यांनी आज 5 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली। यामध्ये हकीकत अशी की सन 2023 मध्ये एका युवकाने मयत युवक आदिल शेख यांनी त्यांच्या सासरी व्यक्तीकडून नाहक त्रास झाला म्हणून त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती। त्या प्रकरणी कामठी पोलीस स्टेशन येथे भादवी कलम 306/420, 498, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यामध्ये मेहरबानी न्यायालय सोलापूर येथे दोषारोपपत्र दाखल करून खटला चालवण्यात आला। सदर खटल्यामध्ये 5 साक्षीदार सरकारतर्फे तपासण्यात आले। त्यामध्ये आरोपींचे वकील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींचे पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली।